याच्यामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 12 तारखेला आपल्याकडं एक रेल्वेच्या भरपूर प्रोजेक्टसाठी एक कॉन्फरन्स करतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ह्या सगळ्या प्रोजेक्टचं इनॉग्रेशन होणार आहे. याच्यामध्ये आपलं एक वर्ल्ड रेकॉर्ड बनणार आहे, ज्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये साधारणपणे 5,900 पेक्षा जास्त प्रोजेक्टचं आपण पायाभरणी करणार आहोत किंवा त्याच्यासोबतच त्यांचं जे देशाला अर्पण करणार आहेत हे करणार आहोत. आणि सोबतच याच्यासाठी वेगवेगळ्या अशा 764 ठिकाणांवरती 764 ठिकाणांवरती याचा फंक्शन केला जाणार आहे. या फंक्शन्समध्ये महाराष्ट्रातल्या पण साधारणपणे 500 प्रोजेक्टचं फंक्शन करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये वन स्टेशन वन प्रोडक्टचे काही स्टेशन्सचे जे स्टॉल्स आहेत त्यांचं इनॉग्रेशन आपण करणार आहेत. सोबत याच्यामध्ये 18 जागच्या विविध जे डबलिंग आहे किंवा ट्रिपलिंग आहे, मल्टी ट्रॅकिंग आहे यांचं आपण इनॉग्रेशन करणार आहोत. डेडिकेशन टू द नेशन करणार आहोत. सोबत 2 आपले लातूरचं एक वर्कशॉप आहे आपला आणि सोबत बडनेराचं अमरावतीच्या जवळच्या त्या वर्कशॉपचं पण डेडिकेशन टू नेशन केलं जाणार आहे. आणि आपल्याकडे पुण्यामध्ये एक पिट लाईनचं वर्क पण आहे, त्याची पण सुरुवात याच्यासोबत, त्याची पायाभरणी याच्यासोबत केली जाणार आहे. याशिवाय काही EIचे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे वर्क्स आहेत ते पण केले जाणार आहेत. जे ऑटोमॅटिक सिग्नलिंगचे काही वर्क आहेत ते पण केले जाणार आहेत. ऑटोमॅटिक सिग्नलिंगमध्ये आपल्या जेवढे किलोमीटर्स आपल्याला आहेत त्या किलोमीटरची सेक्शन कॅपॅसिटी आपली वाढवते की त्याच्यामध्ये आपण एका निश्चित अंतरावरती जास्तीत जास्त गाड्या आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. साधारणपणे 1 किलोमीटरच्या अंतरावरती नवीन सिग्नल लावले जातात, ज्याच्यामुळं पूर्वी 10 किलोमीटरच्या सेक्शनमध्ये जर एक गाडी चालत असेल तर आता 1 किलोमीटरच्या अंतराने त्याच सेक्शनमध्ये 7 ते 8 गाड्या थांबू शकतात. त्याच्यामुळे सेक्शनची कॅपॅसिटी वाढते, ट्रेनची स्पीड वाढते आणि सोबतच ज्या ट्रेन आपण हँडल करू शकतो त्या पण त्याच्यामध्ये वाढतात. ट्रेनची संख्या पण त्याच तुलनेनं वाढणार आहे, कारण जसे हे सेक्शन्स, हे जे सगळे प्रोजेक्ट जे आपण करतो आहे, हे प्रोजेक्ट जसे आपल्या पूर्णत्वाकडे पोहोचतील तसे त्याकडे ज्या ट्रेन्स आपण चालवू शकतो त्यांची आपली कॅपॅसिटी पण वाढत जाईल आणि सोबतच नंबर ऑफ ट्रेन्स पण वाढत जातील. आणि याच्यासोबतच जसं सांगत होतो आपण की गुड शेडसाठी पण आपण सेंट्रल रेल्वेने ह्यावेळेस जवळपास 23 दिवस बाकी असताना मागच्या वर्षी जेवढे गुड्स ट्रॅफिक वाहन केली होती ती रेकॉर्ड आपण ऑलरेडी मोडीत काढलेला आहे आणि अजून साधारणपणे 22 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. तर या 20 ते 22 दिवसांमध्ये आपण अजून पुढचं रेकॉर्ड अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण यावेळेस सेंट्रल रेल्वेने 81 मिलियन टन ट्रॅफिक ऑलरेडी ट्रान्सपोर्ट केलेली आहे. नवीन काही वंदे भारत एक्सप्रेस सेवेमध्ये येणार आहे, त्याचं काही लोकार्पण केलं जाणार आहे. नवीन ऍक्च्युली महाराष्ट्रासाठी एक नवीन वंदे भारत ट्रेन येणार आहे. ती वंदे भारत ट्रेन अहमदाबाद पासून मुंबईपर्यंत येणार आहे आणि सोबत मध्य रेल्वेची जो एरिया आहे त्याच्यामध्ये एक नवीन वंदे भारत ट्रेन चालू होणार आहे. ती चालू होणार आहे कलबुर्गीपासून बेंगलोरसाठी विश्वेश्वरय्या टर्मिनस पर्यंत ती ट्रेन जाणार आहे. आपल्याकडे एक नवीन वंदे भारत ट्रेन चालू होणार आहे. सर, याच्यामध्ये तुम्ही सांगितले की वन स्टेशन वन प्रोडक्ट, हे नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे ते काम करणार? याच्यामध्ये काय आहे, वन स्टेशन वन प्रोडक्टमध्ये एका स्टेशनवरती आपण असे वेगवेगळे स्टॉल्स बनवलेले आहेत, ज्याच्या थ्रू आपण जे तिथले लोकल कारागीर आहेत, जे की जसे तिथले कुंभार असतील, शिल्पकार असतील किंवा कार्पेंटर्स असतील, सुतारकाम करणारे असतील किंवा बाकी अजून कुठले मिठाई असतील, या सगळ्या गोष्टींसाठी आपण तिथल्या कारिगरांना, लोकल कारिगरांना तिथे 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी तो स्टॉल उपलब्ध करून देतो, ज्याच्यातनं की ते जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत किंवा जे आपले ट्रेनमधनं ट्रॅव्हल करणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकतात. आपण ठीक नाही, अजून भरपूर आहे आपल्याकडे बोलायला, काही अडचण नाही, आपल्याकडे भरपूर आहे. हाँ ठीक है. सर, आज सेंट्रल रेलवे की तरफ से प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया. प्रेस कॉन्फ्रेंस का हेतु क्या है, क्या कुछ जानते हैं? ये प्रेस कॉन्फ्रेंस इसलिए आयोजित की गई है 12 मार्च को आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी
हमारे भारतीय रेल के 5,900 से अधिक जो विविध प्रोजेक्ट्स हैं उनका डेडिकेशन कर रहे हैं या उनके लिए शिलान्यास का कार्यक्रम कर रहे हैं। ये कार्यक्रम 12 मार्च को सुबह 8 बजे से शुरू होगा। आदरणीय प्रधानमंत्री जी इसमें 9 बजे से हमारे सबके साथ में जुड़ेंगे। ये पूरे भारत में अलग अलग जगहों पे 764 अलग अलग जगहों पे इस कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है। इस कार्यक्रम में मुख्यत्वे करके 1500 से अधिक OSOP स्टेशन, जिसे हम लोग बोलते हैं एक स्टेशन एक उत्पाद स्टॉल का डेडिकेशन टू नेशन करने वाले हैं आदरणीय प्रधानमंत्री जी। इसमें ये है एक नेशन कि इस प्रोडक्ट में एक स्टेशन एक प्रोडक्ट में ये होता है कि वहाँ के जो भी विश्वकर्मा लोग हैं, जो लोकल कारीगर हैं, उनके बेनिफिट के लिए हम लोग इसे करते हैं इस्तेमाल। जो उन्होंने अपने आप बनाई हुई चीज़ें हैं, जैसे कि वहाँ का कोई स्कल्पचरर हो या वहाँ का कोई कारपेंटर हो या वहाँ का कोई ब्लैक स्मिथ हो, ये सारे लोगों ने बनाई हुई जो चीज़ें हैं उन चीज़ों को हम ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाने का प्रयास करते हैं इस स्टॉल के माध्यम से। ऐसे स्टॉल कई सारे स्टेशनों पे आपने देखे भी होंगे, कई सारे स्टेशनों पे ऐसे अलग अलग से स्टॉल बने हुए हैं जिसमें कि लोकल प्रोडक्ट्स के लिए हम लोग बढ़ावा दे रहे हैं। सर, आपने कहा कि करीबन 6,000 प्रोजेक्ट्स जो हैं वो रेलवे से जुड़े होंगे जिनका उद्घाटन होगा या सालाना प्रधानमंत्री करेंगे। अगर मैं महाराष्ट्र के परिप्रेक्ष्य में जानना चाहूँ तो महाराष्ट्र के लिए कितना, महाराष्ट्र सेंट्रिक प्रोजेक्ट की अगर बात करें तो उसमें क्या कुछ जानकारी? महाराष्ट्र में 500 से अधिक प्रोजेक्ट्स का आदरणीय प्रधानमंत्री जी डेडिकेशन टू नेशन करेंगे या शिलान्यास करेंगे। 500 से अधिक प्रोजेक्ट्स हैं महाराष्ट्र के लिए भी। इसमें कोई महाराष्ट्र के लिए या मुंबई के लिए नई वंदे भारत ट्रेन की योजना है सरकार? महाराष्ट्र के लिए एक नई वंदे भारत ट्रेन की शुरुआत की जा रही है जो अहमदाबाद से मुंबई तक चलेगी। और साथ ही साथ में अगर मध्य रेलवे की बात करेंगे तो मध्य रेलवे से एक नई वंदे भारत ट्रेन चल रही है जो चलेगी कलबुर्गी से M विश्वेश्वरैया टर्मिनस बेंगलुरु के लिए। सर, स्पीड की अगर बात करें तो स्पीड को लेकर या रैक्स बढ़ाने को लेकर भी कोई सरकार की परियोजना है? रेलवे उस तरफ भी काम कर रहा है क्या? रेलवे इस तरफ काम कर रही है और इसमें क्या है कि जो नए रेक बनाने के लिए जैसे बात कर रहे हैं उसी परिप्रेक्ष्य में रेलवे ने अभी 2 नए, हम लोग इसी 12 मार्च के कार्यक्रम के तहत 2 नए शेड्स का भी आदरणीय प्रधानमंत्री जी डेडिकेशन करेंगे, जिसमें एक लातूर का कोच फैक्ट्री का शेड है जिसमें साधारण अभी वंदे भारत कोचेस का भी निर्माण होना शुरू होगा। साथ ही साथ में एक बडनेरा अमरावती के पास में वहाँ पे भी जो एक वैगन वर्कशॉप है उसका भी डेडिकेशन आदरणीय प्रधानमंत्री जी करेंगे। और साथ ही भविष्य के लिए जो आवश्यक रहेगा ऐसे पिट लाइन की डेवलपमेंट पूना में की जाएगी। पूना के जो GCMC का शेड है वहाँ पे हम लोग नई, जिसमें OHE से इनेबल्ड वाली जो एक पिट लाइन है उन्हें बना रहे हैं। सर, एक अंतिम सवाल, कुल 6,000 परियोजनाओं की शुरुआत की जाएगी, इस पर काम किया जाएगा। एक रफली आइडिया मैं आपसे लेना चाहूँगा कि इसकी कुल लागत सर कितनी है? इसकी लगभग लागत 85,000 करोड़ से भी ज़्यादा है। इसकी लगभग लागत जो ये परियोजनाएं हम लोग करीब 6,000 परियोजनाएं हम लोग आदरणीय प्रधानमंत्री जी उसको डेडिकेट करेंगे। ये 85, इसका एक वर्ल्ड रिकॉर्ड भी बनेगा। ये इतनी सारी परियोजनाएं एक साथ बहुत ही अभी तो संभव नहीं है या अब तक कहीं भी नहीं हुआ है कि इतनी सारी परियोजनाएं एक साथ इनॉग्रेट हों या इतनी सारी परियोजनाओं का एक साथ ही देश को अर्पण किया जाए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।